सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या रविवार भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या आलेली आहे. भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हा पितृपक्षाचा काळ असतो. आपल्या पितरांचे स्मरण करावे, त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावे. ज्या आपल्या पूर्वजांमुळे आपण या भूतलावर पृथ्वीवर जन्माला आलो आहे त्यांच्या आदरपूर्वक मनापासून स्मरण करणे, त्यांना जेवू घालून तृप्त करणे, पितरांच्या ऋणातून मुक्त होणे यालाच पितृपक्ष असे म्हटले जाते. प्रत्येक आपले लेकरं आपल्या पितरांसाठी हवी तेवढी जेवढी झाली असेल तेवढी सेवा नक्कीच केली असेल. तुम्ही केली, मी केली. आपण सर्वांनीच पितृपक्षाच्या या 15 दिवसात आपल्या पितृदेवांच्या तिथीला श्राद्धसुद्धा घातलेले आहे. श्राद्ध म्हणजेच त्यांना जेवू खाऊ घालून तृप्त करणे याला श्राद्ध असे म्हटले जाते. तर या श्राद्धाच्या वेळात जर तुमच्याकडं कावळा आला नसेल, कावळा शिवला नसेल, तुमच्याकडून श्राद्ध तिथीला म्हणजे राहून गेलं असेल, तुमच्या पितरांचं श्राद्ध करणं, त्यांना जेवू खाऊ घालणं राहून गेलेलं असेल, काही सेवा राहून गेलेली असेल, तर सर्वांनी सर्व पितृ अमावस्येला म्हणजे 21 सप्टेंबर 2025 रविवार दिवशी आपल्या पितरांसाठी काही खास उपाय आणि सेवा तर आवर्जून करायच्या आहे. वर्षभर पितृदेवांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि काही पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी चालू असतील त्यासुद्धा संपून जातील आणि तुम्हाला भरभरून प्रगती मिळतील. तर सर्व पितृ अमावस्येला न चुकता सर्वांनी सेवा जरूर करायची आहे. सर्व पितृ अमावस्येला सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात आवर्जून महिलांनो उपाय जरूर करा. कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील, लहान लेकरापासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाने हा अंघोळीचा उपाय जरूर करायचा आहे. वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे, सर्व पितृ अमावस्या आहे. कितीही नजरबाधा असू द्या, तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणींना तुम्ही सामोरे जात आहात, संपूर्ण नष्ट होईल. शारीरिक मानसिक त्रास दूर होईल. आजूबाजू किंवा मनात काही नकारात्मक भावना असेल तुमच्या नष्ट होईल असा हा उपाय आहे. तर थोडंसं जाडं मीठ, समुद्री मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि थोडीशी तुरटी थोडीशी बारीक करून घ्या आणि पाण्यात टाकायचं आहे. पाण्यात टाकल्यावर या दोन्ही वस्तू चांगल्या मिक्स करायच्या आहे पाण्यात आणि मग आंघोळ करायची आहे. लहान लेकरं असतील 1 वर्षापुढील 1-2 वर्षापुढील त्यांनासुद्धा महिलांनो आवर्जून हा उपाय करा. तुम्हीच सांगाल ताई चांगला उपाय आहे. प्रत्येक अमावस्येला दर अमावस्येला तुम्ही तुरटी आणि जाडं मीठ, समुद्री मीठ माता लक्ष्मीला प्रिय आहे. तुमचा शुक्रग्रह चंद्रग्रहसुद्धा मजबूत होईल. पैशांच्या काही अडीअडचणी संपून जातील. पैसा येऊ लागेल. लक्ष्मी आकर्षित होईल आणि जी काही नकारात्मकता असेल, कुणाची नजरबाधा झालेली असेल, क्षणात नष्ट होईल आणि बघा तुम्हाला चांगले म्हणजे प्रगतीचे मार्ग खुले होतील. मुलाबाळांना सुद्धा हा उपाय करा. पुरुष दादा असतील त्यांनीसुद्धा आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकूनच आंघोळ करायचे आहे. तुम्हाला चांगला फरक दिसून येईल महिलांनो. त्याचबरोबर आंघोळीनंतर सर्व पितृ अमावस्येला थोडीशी काळी तीळ पाण्यात टाका आणि महिला असतील, पुरुष दादा असतील तर सूर्यनारायणाला, जरी पावसाळा आहे तुमच्याकडं पाऊस नसेल, सूर्यनारायणाचे दर्शन झाले तर आवर्जून छोट्याशा भांड्यात पाणी घ्या, चिमूटभर तीळ टाका आणि त्या तीळ मिश्रित पाण्याने, काळी तीळ मिश्रित पाण्याने सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यनारायणाचा मंत्र जपा आणि नमस्कार करा. पितरांसाठी काही प्रार्थना करायची असेल, कारण हा दिवस म्हणजे आपल्या पितरांना निरोप देण्याचा दिवस आहे. आपले पित्र पुन्हा पितृलोकात जातात आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन. तर पितरांसाठी काही प्रार्थना करायच्या असतील, मुलाबाळांसाठी काही प्रार्थना करायच्या असतील तर सर्व बोलून आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचा आहे. काही नाही बोलला, फक्त सूर्यनारायणाला अर्घ्य दिला ना तरीही चालेल, पण सर्वांनी सूर्यनारायणाला काळे तीळ टाकून अर्घ्य जरूर द्या या दिवशी. सर्व पितृ अमावस्येला महिलांनो एक पाणी आपण तयार करायचं आहे आणि संपूर्ण घरात शिंपडून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवसापासून घटस्थापनेला सुरुवात होणार आहे. आपलं घर इतकं पवित्र करून ठेवायचं आहे की माता लक्ष्मी आणि आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न झाली पाहिजे. तसं पण आपण नवरात्र, गणपती, दिवाळी, दसरा
आपलं घरदार स्वच्छ करतच असतो. तुम्ही पण नवरात्री आधी तयारी केलेलीच असेल, घरदार स्वच्छ केलेलं असेल. पण आपल्या घरात जर हे पाणी शिंपडाल ना तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील. नकारात्मकता असेल तर संपून जाईल आणि सकारात्मकता, पवित्र दैवी शक्तिमय वातावरण तुमच्या घरातलं तयार होईल. तर हे एक पाणी जरूर शिंपडून द्या. सर्व पितृ अमावस्येला सकाळी हा उपाय जरूर करायचा आहे. तर काय करायचं आहे महिलांनो, थोडंसं पाणी घ्यायचं आहे. एक कापराची वडी बारीक करून टाकायची आहे. त्यात थोडीशी तुरटीचे जेवढे उपाय कराल ना तेवढे कमीच आहे. सर्व पितृ अमावस्या आहे, तुरटीचे हे उपाय जरूर करा. एक कापराची वडी, तुरटीचा बारीक खडा कांडून टाकायचा आहे. चिमूटभर हळद टाका, गोमूत्र टाका आणि आवर्जून गुलाबजल आवर्जून, गंगाजल असेल थोडं, सर्व या गोष्टी पाण्यात चांगल्या मिक्स करायच्या आहे आणि घराच्या कान्याकोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे. आपलं घर, अंगण सर्व ठिकाणी पवित्र वातावरण तयार झालं पाहिजे. जी काही नकारात्मकता असेल, कुणाची वाईट नजरबाधा आपल्या घरावर झालेली असेल, त्यामुळे सुद्धा घरात अडीअडचणी येतात, घरातली कामं अडून राहतात, मुलांना प्रगती मिळत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या घरात येणारा पैसा थांबत असतो. म्हणून हे पाणी आवर्जून शिंपडून द्या महिलांनो. अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात असं हे पवित्र पाणी आहे. घर पवित्र करण्यासाठी असं पवित्र पाणी सर्व पितृ अमावस्येला प्रत्येक महिलेने घरात जरूर शिंपडून द्या. 4 दिवस असेल महिलांनो, उपाय नका करू. तुम्ही नंतर नवरात्रीत वगैरे असा उपाय केला तरीही चालेल. तर सर्व पितृ अमावस्या प्रारंभ होणार आहे 20 सप्टेंबर 2025 शनिवार रोजी उत्तर रात्री 12:16 हे अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि 21 सप्टेंबर रविवार रोजी उत्तर रात्री 1:23 ही अमावस्या तिथी संपणार आहे. संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथी असणार आहे. महिलांनो, आपल्या पितरांसाठी, घरासाठी, लेकरा बाळांसाठी, तुमचं वाहन वगैरे असेल, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काही उपाय आवर्जून करायचे आहे. सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला 1.25 पाव पेढे, पांढरे पेढे मिळाले तर अवश्य पांढरे पेढे घ्या. 1.25 पाव पेढे, 1 जानवाचा जोड, 21 रुपये किंवा 11 रुपये दक्षिणा ब्राह्मणाला जरूर द्या. याला हिरण्यदान असे म्हणतात. या दानाला सर्व पितृ अमावस्येला खूप महत्त्व आहे. तुम्ही जरी श्राद्ध तिथीला दान धर्म केलेला असेल, पण हा थोडासा दान धर्म सर्व पितृ अमावस्येला जरूर करा. सर्व पितृला हे दान केल्याने पितृपक्षात काही कमी जास्त झालेल्या सेवा असतील आणि घराला पितृदोष असेल, त्यामुळे येणाऱ्या अडीअडचणी या सर्व प्रखर पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळते. पितरांना शांतता, मुक्ती मिळून ते सर्व पितृला प्रसन्न मनाने पितृलोकात परत जातात. आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि ते परत जातात. या दिवशी सर्व जेवण बनवून पितृ जेवू घालावे. तिथीला श्राद्ध केले असलेले तरी पण सर्व पितृला आपल्या पितरांना पुन्हा जेवू घालून तृप्त करून त्यांना निरोप द्यायचा असतो. आता काहीच नाही जमलं महिलांनो, तुम्ही श्राद्ध तिथीला केलं असेल, सर्व जेवू खाऊ घालून तृप्त केलं असेल आणि तुम्हाला या दिवशी सर्व पितृला नाही जमलं पुन्हा जेवण करायला, मी तर म्हणते करा. पण नाही जमलं माझ्या महिलांना, दादांना, तर काय करायचं, थोडासा अळणी भात शिजवायचा आहे आणि दही भात साखर याचा नैवेद्य आपल्याला कावळ्याला दाराबाहेर ठेवायचा आहे. अवश्य सर्व पितृ अमावस्येला तुमचे पित्र जेवू घातलेले असेल किंवा नसेल, तुमचं श्राद्ध झालेलं असेल तुमच्या पितृदेवांचं किंवा नसेल झालेलं, तरी पण सर्वांनी झालेलं असेल, कावळ्याने घास घेतलेला असेल किंवा नसेल, सर्वांनी सर्व पितृ अमावस्येला थोडासा भात शिजवायचा आहे. गोळाभर दही भात साखर एखाद्या ताटलीत घ्या, पत्रावाळीत घ्या, डिशवर घ्या आणि दक्षिण दिशेकडं आपल्या पितृदेवांसाठी घरातल्या मुख्य व्यक्तीने, मुलगा असेल किंवा मुलगी, त्या व्यक्तीने, मुख्य व्यक्तीने घराबाहेर दक्षिण दिशेकडं कावळ्याला दही भात साखरेचा नैवेद्य जरूर ठेवायचा आहे.
बघा, कावळा खातोय, चिमणी खातंय, कबूतर खातंय, बघत बसू नका. तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं आहे. सर्व पितृ अमावस्येला दाराबाहेर दक्षिण दिशेकडं आपल्या पितृदेवांसाठी दही भात साखरेचा नैवेद्य कावळ्याला जरूर ठेवायचा आहे. नमस्कार करा. तुम्हाला काही क्षमा याचना प्रार्थना करायची असेल पितृदेवांना करायची आणि घरी यायचं आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे, बाकी आपले स्वामी बघत आहे. सर्व पितृ अमावस्येला कावळ्याला घास सर्वांनी अवश्य द्या. न विसरता ही सेवा आवर्जून करा. वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे. पितृदेवांचीच ही अमावस्या आहे. त्याचबरोबर महिला दादांनो, गाईला सुद्धा एक घास खाऊ घालायचा आहे. तर खीर केलेली असेल तुम्ही तर खीर पोळी गाईला खाऊ घालायची आहे. ताजी पहिली चपाती. खीर नसेल केलेली ताजी पहिली चपाती घ्या. त्याला तूप लावायचं आहे. गाईचं शुद्ध तूप लावा. गुळाचा खडा ठेवा. स्वतःच्या हाताने सर्व पितृ अमावस्येला दादांनी महिलांनी सर्वांनी स्वतःच्या हाताने तुम्ही दोघांनी जरूर एक एक चपाती खाऊ घातली ना तरीही चालेल. असं नाही की एका घरातून एकच चपाती खाऊ घालायला पाहिजे. सर्वांनी गाय खात असेल, तिचं पोट म्हणजे खाली असेल, ती तुमच्या हातून खात असेल तेवढं अन्न आपण गाईला आनंदाने जरूर खाऊ घाला. सर्व पितृ अमावस्या आहे. श्राद्ध तिथी असते. कावळे गाई सर्व म्हणजे खाऊन पिऊन म्हणजे त्यांचं पोट भरलेलं असतं. काही वेळा घास घेत नाही, खात नाही, टाकून देता. जेवढं अन्न खात असतील ना गाई वगैरे त्या गाईंना कावळ्यांना जरूर या दिवशी तृप्त करा, प्रसन्न करा. गाईला आवर्जून सर्वांनी ताजी चपाती तूप गूळ लावून खाऊ घाला. तुम्ही खीर केलेली असेल तर खीर आणि चपातीवर थोडीशी चमचाभर खीर ठेवा. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि गाईला खीर चपाती जरूर खाऊ घाला. सर्व पितृ अमावस्येला आपण गाईला जेव्हा नैवेद्य देतो ना, आपल्या घरातील ज्या सवाष्ण महिला गेलेल्या असतील, काही यातना होऊन गेलेल्या असतील किंवा तृप्त होऊन गेलेल्या असतील, त्या इतक्या प्रसन्न होतात की आपल्या लेकरा बाळांना भरभरून आशीर्वाद देतात. त्याचबरोबर तुमच्या घरात श्राद्ध तिथीला तुम्ही आगारी वगैरे टाकलेली असेल पहिल्यांदा, तर मग तुम्ही सर्व पितरीला पुन्हा आगारी नाही टाकली तरीही चालेल. तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता, पण दोनदा आगारी टाकू नका. एकदा तुम्ही श्राद्ध तिथीला आगारी टाकली ना मग बस झालं. तुम्ही जर आगारी टाकली नसेल श्राद्ध तिथीला तर मग तुम्ही सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांसाठी आगारी जरूर टाकायची आहे. सर्व पितृ अमावस्येला संध्याकाळी एक चौमुखी दिवा घ्यायचा आहे. तुम्ही कणकेचा बनवा. कणकेचा दिवा बनवताना तुम्ही त्यात काहीही टाकू नका, हळद टाकू नका, मीठ नाही, काहीच नाही. एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. तुम्हाला दिवा नाही बनवायचा, तुमच्याकडं मातीची पंती असेल चौमुखी, तुम्ही तीही घेतली तरीही चालेल. चौमुखी कणकेचा दिवा, मातीची पंती घ्या. त्यात 4 वाती दुहेरी टाकायच्या आहे. त्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही जे देवांसाठी दिव्यांसाठी तेल वापरता ते तेल टाकून घ्यायचं. बारीकशी चिमूटभर काळी तीळ त्या दिव्यात टाकायची आहे. तुमच्याकडं तिळाचं तेल असेल तर मग तुम्ही काळी तीळ त्यात नाही टाकली तरीही चालेल. तिळाचं तेल नसेल तर चिमूटभर काळी तीळ टाकून घ्यायची आणि तो दिवा संध्याकाळी दाराबाहेर घेऊन जायचा आहे. दिव्याखाली कागदाचं ताटलीचं वगैरे आसन द्यायचं आहे आणि दक्षिणेकडं तोंड करून आपल्याला पितरांसाठी असा एक दिवा प्रत्येकाने सर्व पितृ अमावस्येला संध्याकाळी चौमुखी एक दिवा घराबाहेर दक्षिण दिशेकडं जरूर लावून द्यायचा आहे. काहीच बोलू नका, कुणालाच काही बोलत बसू नका. तुम्ही हा दिवा कशासाठी लावत आहे, काय लावत आहे सर्वांना माहीत असतं. सर्व पितृ अमावस्या आहे. पितरांना पितृलोकात जाण्यासाठी अंधार नसावा, त्यांना प्रकाशमय म्हणजे वाट दिसावी. ते पितृलोकात पुन्हा आनंदाने आपल्या लेकरांना भरभरून आशीर्वाद देऊन पुन्हा मार्गस्थ होण्यासाठी असा एक दिवा प्रत्येकाने सर्व पितृ अमावस्येला संध्याकाळी चौमुखी दिवा महिलांनो आठवणीने लावा. बघा, पित्र भरभरून आशीर्वाद देऊन तुम्हाला जातील. यामुळे पितर आनंदी होतात व पितृलोकात जाण्याआधी त्यांच्या वारसांना लेकरा बाळांना भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून एक दिवा पितरांच्या नावाने सर्व पितृ अमावस्येला संध्याकाळी दाराबाहेर चौमुखी दिवा आठवणीने लावायचा आहे. आता नंतर त्या दिवा शांत झाल्यावर काय करायचं तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे
किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून दिला तरीही चालेल. कणकेचा दिवा बनवलेला असेल, एखाद्या झाडाखाली ठेवून द्या. तिथले किडे मुंगे तो कणकेचा दिवा खातील, त्यांचं पोट भरेल. त्यातून सुद्धा आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. म्हणून असा एक कणकेचा दिवा किंवा मातीची पंती, चौमुखी दिवा आठवणीने, काही नाही झालं ना तुमच्याकडून चालेल, पण संध्याकाळी एक दिवा महिलांनो आठवणीने जरूर लावा. त्याचबरोबर मुलं चिडचिड करत असतील, ऐकत नाही, अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही, मुलं लहान असो किंवा मोठी, सर्व पितरी अमावस्येला मुलांची सुद्धा महिलांनो दृष्ट जरूर काढून टाका. काय करायचं आहे, मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत थोडासा अळणी भात किंवा तुम्ही जो भात शिजवलेला असेल थोडासा भात घ्यायचा आहे. एखाद्या डिशमध्ये घ्या, कागदात घ्या. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तो भात नीट उतरवून घ्यायचा आहे आणि सरळ घराबाहेर कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तो भात, फक्त भात आपल्याला बाजूला कोपऱ्याला टाकून द्यायचा आहे. यामुळे सुद्धा मुलांची लगेच दृष्ट उतरून जाते. आता मुलांना खूप जास्त दृष्ट लागलेली आहे, तर मुलांवरून एक तुरटीचा खडा, महिलांनो अवश्य एक तुरटीचा खडा मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्या आणि तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा तुमच्या घराबाहेर चूल वगैरे असेल तर त्या अग्नीत जरी तो तुरटीचा खडा उतरवलेला टाकून दिला तरीही चालेल, किंवा तुम्ही बेसिनमध्ये टाकून दिला, हातपाय धुवून घेतले तरीही चालेल. तर लगेच क्षणात तुमच्या मुलाबाळांची दृष्ट उतरून जाईल. पतिदेवांना दृष्ट लागलेली असेल तर तुम्ही भात उतरवून टाकू शकता किंवा अशाच पद्धतीने एक तुरटीचा खडा पतिदेवांवरून सुद्धा उतरवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर नारळ परवडत असेल तर प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही एक नारळसुद्धा उतरवून टाकू शकता. एखाद्या कोपऱ्याला टाका. अमावस्या पौर्णिमेला बाहेर रस्त्यावर भरपूर नारळ फोडलेले असतात, त्यावरनं लहान लेकरं किंवा आपण सुद्धा चालतो, तर कुणाची इडापिडा कुणाला दिली तर तशी नजरबाधा उतरत नाही. म्हणून जे काही नजर उतारे काढायचे असेल, नारळ उतरवून टाकायचे असतील तर कोपऱ्याला टाका. कुणाला म्हणजे आपल्यामुळे त्रास होईल अशा गोष्टी घडणार नाही याची कृपया सर्वांनी नक्की काळजी घ्या. नारळ उतरवाल, घरावरून 7 वेळा नारळ ओवाळून टाका. घराबाहेर उभं राहायचं आहे. एक नारळ सकाळी करा हा उपाय, संध्याकाळी करा, अगदी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत केला ना, कारण रात्री 21 तारखेला रात्री 1:23 ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. त्याआधी आपल्या घरावरून सुद्धा एक नारळ ओवाळून टाकायचा आहे. घराबाहेर जायचं, घरातल्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे, कुणाकडून करून घेऊ नका. शेंडी आपल्या घराकडे आली पाहिजे. घराच्या वरच्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत असा 7 वेळा तो नारळ नीट ओवाळून घ्यायचा आहे. 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा महिलांनो. आणि तो नारळ नीट उतरवून घ्यायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. घरात आणू नका. बाहेर एखाद्या गटर असेल, काही कचरा कुंडी असेल तिथं टाकून द्यायचा आहे. हातपाय धुवून मग घरात यायचं आहे. पण कुणाच्या पायाशी येईल तो नारळ, आपल्यामुळे कुणाला त्रास होईल अशा गोष्टी कृपया कुणीच करू नका. उतारे काढा. अमावस्या तिथी अशी असते की नजर दोष उतरवण्यासाठी, उतारे काढण्यासाठीच असते. तर काढा, उतारे काढा, नजर काढा, पण एखाद्या कोपऱ्याला त्या वस्तू, नजर काढलेल्या, उतारे काढलेल्या वस्तू एखाद्या कोपऱ्याला टाका, डस्टबिनमध्ये टाका, कचरा कुंडीत टाका. कुणालाच त्रास होणार नाही याची सर्वांनी नक्की काळजी घ्या. तुमचं वाहन असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तुमचं 4 चाकी 2 चाकी, त्यावरून सुद्धा तुम्ही एक नारळ अशाच पद्धतीने शेंडी वाहनाकडे आली पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 7 वेळा तो नारळ ओवाळून घ्या आणि कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे. सर्व पितरी अमावस्येला तुम्हाला या वस्तू कुणी खायला दिल्या किंवा प्रसाद म्हणून दिल्या तर कुणाकडून घेऊ नका, आणि घ्याव्याच लागल्या तर घरी घेऊन जाऊ नका आणि कुणीच खाऊ नका. या वस्तू मुळीच खाऊ नका. तुम्हाला घाबरवण्याची माझी मुळीच इच्छा नाही, पण आपलं हित बघणारे सुद्धा असतात आणि दुसऱ्यांचं वाईट कसं होईल अशा प्रवृत्तीची सुद्धा लोक असतात. म्हणून या दिवशी कुणी तुम्हाला, सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला कुणी काही खायला दिलं, दही भात दिला, खोबरं दिलं, सुकं खोबरं असू दे, ओलं खोबरं,
चहा प्यायला दिला, खायची पानं दिली, पेढे दिलं, मिठाई दिली, तर या गोष्टी कृपया कुणाचकडून घेऊ नका. अगदी जवळची व्यक्ती असेल तरी पण घेऊ नका. आणि घ्यावंच लागलं, त्यांचं मन दुखेल, तुम्हाला वाटत असेल तर घेऊन घ्या. आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे, घरी आणू नका. आणि खाऊ तर मुळीच नका. मुलांना सुद्धा या गोष्टी नक्की सांगून ठेवायच्या आहे आपल्याला. सर्व पितृ अमावस्येला गाईच्या शेणीवर संध्याकाळी या 2 वस्तू आपल्या घरात आवर्जून जाळा. रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. महिलांनो, उपाय चुकवू नका. चांगले रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. घरात जी नकारात्मकता असेल क्षणात नष्ट होईल. घर स्वतःचं असू द्या किंवा तुम्ही भाड्याने राहत असाल तरी पण आपण ज्या घरात राहतो, तुम्ही वास्तव्यात जिथं आहात तिथं हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर काय करायचं, एक गाईची शेणी आणायची आहे. शेणी मिळून जाईल. पूर्ण शेणी नाही जाळायची आपल्याला, शेणीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. थोडंसं त्यावर गाईचं तूप टाकायचं आहे. गाईचंच तूप लागणार आहे आपल्याला. थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे. त्यावर भीमसेन कापूर जाळायचा आहे. त्यावर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जाळायचं आहे आणि 2 लवंगा जाळायच्या आहे. आणि संपूर्ण घरभर आधी देवांसमोर हा धूप करायचा आहे. संपूर्ण घरभर कान्या कोपऱ्यात हा धूप पसरवायचा आहे. आणि नंतर ते उंबरठ्यावर धुपाचं भांडं जरा जास्त, त्यावर 2-4 कापराच्या वड्या जाळाव्या लागल्या चालेल. सर्व वस्तू जळतील, त्याचा धूर घरभर पसरेल. अशा पद्धतीने आपल्याला धूर करायचा आहे. गाईची शेणी आणि गाईचं तूप पितृदेवांना खूप प्रसन्न करतं आणि त्यांना परतीचे मार्ग मिळवून देत असतात. इतके आशीर्वाद देऊन जातील आपल्या घरादाराला. तर गाईच्या शेणीवर या 2 वस्तू आवर्जून जाळा. पिवळी मोहरी आपल्या घरातली नकारात्मकता क्षणात दूर करत असते. आणि लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते आणि अखंड टिकून राहते. त्या घरात कशाला कमी राहत नाही. आणि गाईची शेणी आणि गाईचं तूप तर आपल्या पितरांना, पूर्वजांना आपल्या खूप प्रसन्न करत असतं. या 2 गोष्टी आवर्जून जाळायच्या आहे घरात. थोडा वेळ उंबरठ्यावर ते भांडं तसंच ठेवा. नंतर ते शांत झाल्यावर सर्व वस्तू आपण वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिल्या तरीही चालेल. कुणाचा पाय पडणार नाही. या दिवशी सर्वांनी जरूर काळजी घ्या. सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच भाद्रपद अमावस्येला कॅलेंडरमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण लिहिलेलं असलं तरी पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही आहे. कुठलेही वेद नियम पाळायची गरज नाही. गर्भवती महिला जरी असतील कुठलेही नियम पाळू नका.